नमस्कार मित्रांनो, आज 12 जून राज्यातील तब्बल 31 जिल्ह्यांना पावसाचा इशारा हा देण्यात आलेला आहे. आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार आहे जाणून घेऊया आपण संपूर्ण बातमी. व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तर बघा, हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही तास महाराष्ट्रासाठी पावसाचे आहेत. पण नक्की कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे आणि एवढा मोठा बदल हवामानात का होत आहे, तर बघा, मान्सूनचे आगमन सगळेजण पाहत आहेत, पण मान्सूनने महाराष्ट्रात अधिकृतपणे एंट्री घेण्यापूर्वीच राज्याच्या वातावरणात एक मोठा विस्कळीतपणा झाला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या काही विशिष्ट प्रणालीमुळे वाऱ्याची दिशा अचानक बदलली आहे. म्हणजे जे वारे मान्सूनला वेगाने पुढे नेऊन नेणार होते, त्यांच्याच गतीमध्ये आणि दिशेमध्ये मोठा बदल झाला आहे. परिणामी मान्सूनपूर्व पावसाचा जोर इतका वाढला की त्याला आता संकट म्हटलं जातंय. हा नेहमीचा मान्सूनपूर्व पाऊस नाही, तर यासोबतच प्रचंड वेगाने वाहणारी वादळी वारे आणि ढगांचा गडगडाट आणि होणारी वीज कोसळण्याची शक्यता देखील खूप जास्त आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की 31 जिल्हे कोणते आहेत? हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांना हा पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबई, ठाणे, पालघर सोबतच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टी भागामध्ये वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर असू शकतो. समुद्राला खवळलेला राहू शकतो. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. विशेषतः पुणे आणि साताराच्या घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस आणि वारे वाहतील. छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या संपूर्ण पट्ट्यात वादळी वाऱ्यासह येलो अलर्ट देण्यात आला. इथे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरजेचं आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर सोबतच गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ सोबतच बुलढाणा व वाशिम या भागात उन्हाच्या तीव्रतेनंतरनं अचानक धड दाटून येऊ शकतात आणि दुपारनंतरनं किंवा संध्याकाळी वादळी पाऊस पडू शकतो. म्हणूनच पुढील 2 ते 3 दिवस तुम्ही काही गोष्टींची अत्यंत काटेकोरपणे काळजी घेतली पाहिजे. जर आभाळात विजा चमकत असतील तर चुकूनही झाडाचा आश्रय घेऊ नका. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांनी शेतात काम करताना विजांचा गडगडाट सुरू झाल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. पण या सगळ्यात एक दिलासादायक बातमी ही आहे की हे जरी संकट मान्सूनपूर्व असलं तरी मान्सूनची प्रगती थांबलेली नाही. हे जे वातावरण तयार झाले ते मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषकही ठरू शकतं. एकदा की ही वादळी प्रणाली शांत झाली की मान्सून अगदी वेळेत किंवा काही दिवसांच्या फरकाने संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होईल. फक्त सुरुवातीलाच हा काळ सुरक्षित ठेवण्याचा आहे. धन्यवाद.